सर्वांसाठी आनंदाची बातमी, बँक खात्यांमध्ये 2,500 रुपये आज जमा। आज संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांच्या खात्यामध्ये आजपासून लाखो लाभार्थ्यांच्या खात्यासाठी खुशखबर आलेली आहे, जे की 2,500 रुपये खात्यामध्ये इथं अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे। अनेक दिवसांपासून वाट बघत होते पैशांची, तर अखेर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये राज्यभरामध्ये आज आनंदाचे वातावरण। इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ, दिव्यांग, विधवा महिलांचे पैसे थेट खात्यामध्ये 2,500 रुपये याप्रमाणे या बँक खात्यांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे। याचप्रमाणे एक नवीन अपडेट आलेली आहे, जे की हयातचा दाखला दिला तरच तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांसाठी जे की सर्टिफिकेट इथं काढायला लागत आहे, तर अशांनाच पैसे इथं मिळणार आहे। यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे ज्यांनी हयातचा दाखला इथं नेलेला आहे, तर अशांसाठी आता तुम्ही जर हयातचा दाखला काढलेला नसेल तर ते ऑनलाईन काढून घ्या, तरच तुम्हाला पैसे तर मिळणार आहे। हयातचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा, नाहीतर पैसे बंद होऊ शकतात, हप्ता इथं अडकू शकते किंवा पैसे इथं थांबू शकते। तर आता जे की तुम्हाला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा हयातचा दाखला इथं डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यामुळे हयात जे की दाखला आहे ते हप्ता तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाईल। आता KYC पूर्ण करा बँक पासबुकची, तरच तुम्हाला पैसे इथे जमा होणार आहे। तर आता या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात, जे की आजपासून या बँक खात्यांमध्ये त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युको बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, इंडियन पेमेंट बँक, तर या बँक खात्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे। HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, तर या बँक खात्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे या जिल्ह्यांमध्ये आता जमा होत आहे, जे की 2,500 रुपये याप्रमाणे सर्व जिल्ह्यात एकच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे। यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, यानंतर इथे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, रायगड, ठाणे, पालघर। आज संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग आता 2,500 रुपये थेट खात्यामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। आता 2,500 रुपये कोणाला इथं जमा होत आहे, यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळांचे लाभार्थी, पेन्शनधारक, दिव्यांग, विधवा महिला, निराधार, अपंग व्यक्ती, वृद्ध नागरिक, याचप्रमाणे महिला, आता अनाथ मुलांचे पालक लाभार्थी, गंभीर आजारग्रस्त असलेले लाभार्थी, तर अशा सर्वांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होत आहे। याचप्रमाणे आता तुम्ही जर KYC केलेले नाही तर तुमचे पैसे इथं अडकू शकते। आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग, तर अशांना KYC करणे खूप गरजेचे आहे। KYC मुळे तुमचे पैसे थांबते, DBT फेल्ड होते, तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकची KYC केलेले नसेल तर लगेच KYC करून घ्या। आता या लोकांना पैसे इथं येणार नाहीत, तर त्यामध्ये कोणते आहेत, ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक नाही आहे, DBT खातं बंद आहे, KYC अपूर्ण राहिलेले लाभार्थी, चुकीचे बँक खाते नंबर दिलेले, योजनेत अर्ज अपूर्ण आहे, बँक पासबुकला अधिकही DBT लिंक नाही, अपात्र लाभार्थी, मृत लाभार्थ्यांचे नावाने बंद असलेले, वार्षिक उत्पन्न जास्ती असलेले, खाते बंद असलेले, तर अशा लाभार्थ्यांना पैसे इथं येणार नाही। आता 2,500 रुपये जे काही पैसे इथं अडकू शकतात। आता बँक पासबुकची लगेच KYC करा, तर हे लाभार्थ्यांसाठी 2,500 रुपये इथे आता जमा होत आहे। आता यामध्ये 65 वर्षावरील वृद्ध नागरिक यांना पैसे इथं जमा होत आहे। यानंतर दिव्यांग व्यक्ती, विधवा महिला, निराधार महिला, गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, अनाथ पालकाचे मुलांचे पालक लाभार्थी, गंभीर आजारग्रस्त, शासनाच्या नियमानुसार लाभार्थी पात्र। आता योजनेसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांग अशांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। तर आता यांचे नवीन फॉर्म देखील इथं सुरुवात झालेली आहे। तिन्ही योजनेचे नवीन फॉर्म तुम्ही भरून 1,500 रुपये ते 2,500 रुपये प्रति महिना ते मिळू शकता। आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, नवीन फॉर्म कसा भरायचा आहे, याचप्रमाणे कोणते लाभार्थी, यासाठी लागणारे कागदपत्र, ही कागदपत्र तयार ठेवा। यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, पासपोर्ट फोटो, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड, याचप्रमाणे दिव्यांग असेल तर त्याचा सर्टिफिकेट
किंवा विधवा महिला असेल तर तुमच्या पतीचा मृत्यूचा दाखला, वयाचा दाखला, श्रावणबाळ असेल तर हयात दाखला, ही KYC करणे आवश्यक आहे. तर आता अर्ज तुम्ही तहसील कार्यालय ऑनलाईन आपले सरकार इथून तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या. 2500 रुपये प्रति महिना इथं तुमच्या खात्यामध्ये थेट इथं पैसे जमा होणार आहे. सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये थेट लाभार्थ्यांचे जमा होत आहे 2500 रुपये. याप्रमाणे लगेच खाते तपासा.